रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरंच काही. कदमवाग वस्ती ग्रामपंचायत हद्दीतील कवडी माळवाडी येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून गंभीर बनला आहे. वारंवार मागणी करूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचं पाहून स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते श्री राहुल प्रकाश जोगदंड यांनी प्रशासनाविरोधात उपोषणाचे हत्यार उपसले होते. या इशारामुळे खडबडून जाग आलेल्या ग्रामपंचायत प्रशासनाने अखेर तातडीने पावले उचलत लेखी आश्वासनाद्वारे उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले आहे. काय आहे नेमके प्रकरण? कवडी माळवाडी परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने संताप व्यक्त होत होता. या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राहुल जोगदंड यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. याची गंभीर दखल घेत शुक्रवारी दिनांक 20 मार्च 2026 रोजी ग्रामपंचायत कार्यालय येथे उपोषणकर्ते, ग्रामपंचायत सदस्य आणि प्रतिष्ठित ग्रामस्थांची एक संयुक्त बैठक पार पडली होती. प्रशासनाकडून देण्यात आलेली ग्रामपंचायतीने दिलेल्या अधिकृत पत्रानुसार पाणी प्रश्न सोडवण्यासाठी खालील उपाययोजना युद्ध पातळीवर सुरू असल्याचं सांगण्यात आले आहे. कवडी माळवाडी परिसरात साठवणुकीसाठी नवीन पाण्याच्या टाक्या बसवण्याचे काम सध्या प्रगती पथावर आहे. जोपर्यंत कायमस्वरूपी नळ योजना पूर्णपणे कार्यान्वित होत नाही तोपर्यंत ग्रामपंचायतीच्या टँकरद्वारे संबंधित भागात नियमित पाणीपुरवठा केला जाईल. पुणे सोलापूर हायवे विभागाकडे पाईपलाईन टाकण्यासाठी खोदाईची परवानगी मागण्यात आली आहे. ही तांत्रिक परवानगी मिळताच कामाला गती दिली जाईल. येत्या शुक्रवारी दिनांक 27 मार्च 2026 रोजी होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत या कामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देऊन तातडीने ई-निविदा काढून ठेकेदाराला कार्यारंभ आदेश दिले जातील. जिल्हा परिषद आणि पुणे पंचायत समिती हवेली यांच्या स्तरावरही या प्रश्नाबाबत सकारात्मक कार्यवाही सुरू आहे. ग्रामपंचायत अधिकारी श्रीकांत सुखदेव वाळुंज आणि उपसरपंच नासिर पठाण आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी पत्राद्वारे विनंती केली आहे की प्रशासनाने ठोस पावले उचलली असल्याने राहुल जोगदंड यांनी आपले उपोषण मागे घ्यावे. दरम्यान प्रशासनाने दिलेल्या या लेखी आश्वासनाद्वारे आता प्रत्यक्षात कामाला कधी सुरुवात होते याकडे संपूर्ण कवडी माळवाडीच्या ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाने दिलेला शब्द पाळावा, अन्यथा पुन्हा आंदोलनाचा मार्ग मोकळा आहे अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. रॉयल मीडिया न्यूज साठी प्रतिनिधी दिनेश कदम. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.